नामदेवरावांना जाऊन आज 5 दिवस झाले होते. त्यामुळे काही माणसे अजून त्यांच्या घराच्या आसपास दुःखाचे भागीदार होते. एक दिवस एक गाडी नामदेवरावांच्या घरासमोर येऊन थांबली आणि तिथे बसलेल्या माणसाला जाऊन तो साहेब म्हणाला की नामदेवरावांचे वारीस कोण कोण आहेत. तिथे बसलेले सगळे माणसे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. त्या माणसांमध्ये नामदेवरावांचे तिन्ही पण मुले बसले होते. त्या तिघांनी पण हात वर करून सांगितलं की आम्ही त्यांचे मुलं आहोत. त्यातील एक मुलगा त्या साहेबाला म्हणाला की बोला, काय काम आहे. त्या साहेबाने एक नजर तिन्ही पण मुलांकडे टाकली. तो साहेब म्हणाला की गेल्या 15 वर्षापूर्वी नामदेवराव माझ्या शहरात नोकरी करत होते आणि त्यावेळेस नामदेवरावांनी माझ्याकडून काही व्याजाने उसने पैसे घेतले होते. त्यामुळे आत्ता ते रक्कम व्याजासकट 25 लाख रुपये झाली आहे आणि तेच पैसे मी आज घेण्यासाठी आलो आहे. तो माणूस असं म्हणतात सगळे माणसे आपापसात कुजबूज करू लागली. नामदेवरावांचा मोठा मुलगा सरकारी नोकरीला होता. तो उठला आणि म्हणाला की तुमच्यापाशी काय पुरावा आहे की माझ्या बाबांनी ते पैसे तुमच्याकडून उधार घेतले होते. तो साहेब हसला आणि म्हणाला की मी एक वकील आहे आणि मी मूर्ख पण नाही. वकिलाची नोकरी करतोय म्हणजे पुरावा किती महत्त्वाचा आहे हे मला चांगलंच माहीत आहे. आजकाल पुराव्याला खूप महत्त्व आहे. तुझ्या वडिलांनी जे पैसे माझ्याकडून उधार घेतले होते त्याचा माझ्याकडे बॉन्ड पेपर आहे आणि त्याच्यावर तुझ्या बाबांनी लेखी असे लिहिले आहे की मी ही रक्कम एक दिवस फेडीन आणि जर नाही फेडली तर ती रक्कम माझ्या मुलांकडून वसूल करून घ्यावी असं सुद्धा त्यांनी लिहिलं आहे आणि त्यावर तुमच्या वडिलांची सुद्धा सही आहे. मोठा मुलगा म्हणाला की माझा याच्यावर विश्वास बसत नाही. मला तुमची फ्रॉड वाटताय. कारण 15 वर्ष तुम्ही शांत बसला आणि आज अचानक पैसे मागायला कसं काय आला आहात. हे कसं होऊ शकतं. जर खरंच माझ्या वडिलांनी तुमच्याकडून पैसे घेतले होते तर त्यांनी कधीच व्यवहार क्लिअर केला असेल. त्यामुळे मी माझ्या पैशांमधील 1 रुपया सुद्धा देणार नाही. नामदेवरावांचा दुसरा मुलगा ठेकेदार होता आणि तो बिल्डिंग बनवण्याचं काम करत होता. तो पण उभा राहून म्हणाला की वकील साहेब, तुम्ही ज्या पावलांनी आला आहात त्या पावलांनीच माघारी जावा. जर तुम्हाला पैसे पाहिजे होते तर बाबा जिवंत होते तेव्हाच तुम्ही यायचे असते. आता मी पैसे देण्यासाठी मोकळा नाही आणि बाबांनी कधीच आम्हाला सांगितलं नाही की यांच्यावर काही कर्ज आहे. वकील म्हणाला की मी पाहिलं का नाही आलो कारण याचं आजच्या तारखेला कोणत्याही परिस्थितीत तुमचे बाबा मला पैसे देतील असा त्यांनी करार केला होता आणि राहिली गोष्ट मी माघारी जावं. परंतु मी इथं तुमच्यासोबत भांडण करण्यासाठी आलो नाही. मी शांतपणे जाऊ शकतो पण तुम्ही तिघं पण माझे पैसे देण्यासाठी नकार देत असाल तर मी कोर्टापर्यंत जाऊ शकतो. मी शांत आहे कारण का नामदेवरावांसोबत माझं मित्राचं नातं होतं. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्यावर मी त्यांची इज्जत धुळीत मिळवणार नाही. त्यामुळे प्रेमाने सांगत आहे, प्रेमाने माझ्या सगळ्या अटी मान्य करा. मी तुम्हाला टाईम देईल परंतु तुम्ही तिघं पण माझं कर्ज देण्यासाठी तयार आहात का नाही. तिघं पण मुलं शांत होती. त्या तिघांपैकी कोणच कर्ज फेडण्यासाठी तयार होत नव्हतं. तो साहेब म्हणाला, हे बघा इथं तुमचे काही नातेवाईक आणि गावातली मंडळी बसली आहेत. त्यामुळे मला तमाशा करायला लावू नका. तुम्हाला तुमच्या वडिलांची इज्जत महत्त्वाची नाही का. अचानक नामदेवरावांचा छोटा मुलगा प्रशांत उभा राहिला आणि म्हणाला की वकील साहेब, तुम्ही मला पुरावे दाखवा. मी माझ्या बाबांचे कर्ज फेडण्यासाठी तयार आहे. प्रशांतचं बोलणं ऐकून त्याची बायको जी बायकांमध्ये बसली होती ती पटकन तिथून उठली आणि आपल्या नवऱ्याच्या हाताला धरून प्रशांतला आतमध्ये घेऊन गेली. त्याची बायको प्रशांतला म्हणाली की अहो, तुम्ही हे काय करत आहात. आपल्याकडे आधीच गरिबी आहे.
आणि तुम्ही कुठून 25 लाख रुपये फेडणार आहात? तुम्हाला माहीत आहे का ना आपल्याकडे 25,000 रुपये सुद्धा नाहीत. तुमचे मोठे दोन्ही भाऊ पण कमाऊ आहेत, तरी पण ते शांत आहेत. तर मग तुम्ही एकटाच सासऱ्यांचे कर्ज फेडण्यासाठी कशामुळे अंगावर घेत आहात? प्रशांतकडे फक्त अर्धा एकर जमीन होती आणि दुसऱ्यांच्या शेतात जाऊन छोटी मोठी कामं करून तो घर चालवत होता आणि त्यामध्ये ते नवरा बायको खुश होते. प्रशांतचे दोन्ही पण भाऊ खूप आरामाची जिंदगी जगत होते. त्यांना कशाचंच टेन्शन नव्हतं. त्यांच्याकडे भरपूर पैसा होता. मोठा भाऊ सरकारी नोकरीला होता, तर दुसरा भाऊ ठेकेदार होता आणि प्रशांतच गरीब होता. नामदेवरावांनी त्यांच्या दोन्ही पण मुलांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं केलं होतं आणि नामदेवरावांनी त्या दोघांना प्रशांतकडे लक्ष देण्याची जिम्मेदारी दिली होती. कारण नामदेवरावांची तब्येत खराब असायची. पण दोन्ही भावांनी कधीच प्रशांतकडे लक्ष दिलं नाही आणि ते दोघं स्वार्थी बनले. फक्त ते स्वतःचा विचार करत होते. आपला बारका भाऊ अडचणीत आहे, त्याला मदत करावी हे त्यांच्या डोक्यात कधीच येत नव्हतं. प्रशांतला एखादा छोटा मोठा बिझनेससुद्धा त्यांनी चालू करून दिला नाही आणि प्रशांतने पण कधीच त्यांच्या भावाकडे तक्रार केली नाही. देवाने त्याला जेवढे दिले त्यामध्ये तो आनंदात होता. प्रशांतला त्याच्या जमिनीचा थोडासा तुकडा त्याचा आधार होता आणि त्याच्या नशिबात आता तो पण नसणार होता. कारण का ती जमीन आज पण जाणार होती. कारण त्याने विचार केला होता की ती जमीन विकून जेवढे पैसे येतील त्या पैशातून तो त्याच्या बाबांचे कर्ज फेडणार होता. तो त्याच्या बायकोला म्हणाला की मी जमीन विकणार आहे, त्यामुळे विचार करूनच मी हा निर्णय घेतला आहे. पण काही पण झालं तर मी माझ्या बाबाची इज्जत जाऊन देणार नाही. प्रशांतच्या बायकोचे डोळे पाण्याने भरले आणि म्हणाली की तुमच्या असल्या स्वभावामुळेच आपण अजून गरीब आहोत. देवासाठी तुम्ही असं करू नका. त्या जमिनीत पिकत आहे तेच आपण खात आहे. त्यानंतर आपल्याकडे उपासमारीचे दिवस येतील. प्रशांतने आपल्या बायकोच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला की तू नेहमी सुखदुःखात माझी साथ दिली आहे, त्यामुळे यावेळेस पण माझी साथ दे. आपल्याला आता बाबाची इज्जत महत्त्वाची आहे. तुला हे आवडेल का मी पूर्ण आयुष्य गावात मान खाली घालून जगावं? तू नेहमी मला म्हणत होती की पैशापेक्षा इज्जत महत्त्वाची असते. तर मग आज तुला काय झालं आहे? त्यानंतर प्रशांतच्या बायकोला प्रशांतचं म्हणणं पटलं. ती प्रशांतला म्हणाली की मला माफ करा, माझ्याकडून मोठी चूक झाली. जावा तुम्ही, पहिली आपल्या परिवाराची इज्जत वाचवा. राहिली गोष्ट आपले पोट भरायची, तर मला माहीत आहे की तुम्ही मला कधीच उपाशी पोटी झोपू देणार नाही. प्रशांतला त्याच्या बायकोचा खूप गर्व वाटत होता. तो त्यानंतर बाहेर येऊन बसला. बाकीची माणसे अजून आपापसात कुजबूज करत होती. वकील हसत प्रशांतला म्हणाला की मी अजून पण तुझा हाच निर्णय आहे का की तू तुझ्या बाबांचं कर्ज फेडणार आहे का? बायकोच्या बोलण्यात आला आहे. प्रशांत हसला आणि म्हणाला, वकील साहेब, माझी बायको माझ्यासारखीच आहे. माझी बायको पैशाला महत्त्व देत नाही, ती पण इज्जतीलाच महत्त्व देते. तुम्ही एकदा मला पुराव्याचा कागद दाखवा, त्यानंतर मी तुमचं कर्ज फेडण्यासाठी तयार आहे. मला माहीत आहे माझ्याकडे पैसे नाहीत, परंतु माझ्याकडे जमिनीचा थोडा तुकडा आहे. तो मी विकून बाबांचे कर्ज फेडणार आहे. परंतु या कर्जामुळे मी माझ्या स्वर्गवासी वडिलांना कोणता पण त्रास होऊ देणार नाही. वकील साहेबांनी अजून एकदा प्रशांतच्या दोन्ही पण भावांना विचारलं की तुम्ही प्रशांतची मदत करणार नाही का? दोन्ही पण भाऊ लाज नसल्यासारखे खाली मान घालून उभा राहिले. त्या दोघांनी कोणतंच उत्तर दिलं नाही. त्यानंतर वकील साहेब हसले आणि म्हणाले की मी आणि नामदेवरावांनी 15 वर्षापूर्वी दोघांनी मिळून थोडी जमीन खरेदी केली होती. त्यावेळेस त्याची किंमत 6,000 रुपये होती. त्यावेळेस आम्ही दोघांनी
हा निर्णय घेतला होता की आमच्या दोघांपैकी कोण आधी देवाच्या घरी जाईल तेव्हा ती जमीन विकली जाईल आणि ती रक्कम मृत्यू झालेल्या योग्य वारिसच्या हातात जाईल आणि ती सगळी रक्कम कोणाला द्यायची हे सगळं माझ्या हातात आहे. एकाला द्यायची का तिघांना समान द्यायची याचा पण निर्णय मी घेणार आहे, कारण आम्ही दोघं खास मित्र होतो आणि आमच्या याविषयी बोलणं पण झालं आहे. जर माझा मृत्यू झाला असता तर नामदेवराव माझ्या घरी आले असते आणि त्यांनी सुद्धा माझ्या योग्य असा वारिसदाराला ही रक्कम दिली असती. पण मला योग्य वारीस कसा निवडायचा हे कळत नव्हतं, त्यामुळे मी हे नाटक रचलं होतं. हे बघा, नामदेवरावावर म्हणजे तुमच्या वडिलांवर एका रुपयाचं सुद्धा कर्ज नाही, पण त्या जमिनीला मी विकून 1.5 करोड रुपये आले आहेत. त्यामुळे 75 लाख रुपये माझ्याकडे राहतील आणि 75 लाख रुपये मी नामदेवरावांच्या छोट्या मुलाला म्हणजेच प्रशांतला देणार आहे, कारण योग्य वारीस तर तो एकटाच आहे. जे मुले आपल्या मुलांचं कर्ज फेडावं हे कर्तव्य समजत नाहीत, त्यामुळे नामदेवरावांच्या संपत्तीवर त्यांचा कोणता पण हक्क राहणार नाही. वकील साहेबांचं बोलणं ऐकून सगळे आश्चर्यचकित झाले आणि नामदेवरावांच्या मोठे दोन्ही पण मुले नाराज झाली. काही वेळापूर्वी त्या दोघांच्या पत्नी प्रशांतला मूर्ख समजत होत्या, पण वकील साहेबांचं बोलणं ऐकल्यावर त्या दोघी त्यांच्या नवऱ्याकडे रागाने पाहत होत्या. वकिलांनी त्यांच्या ड्रायव्हरला आवाज दिला. त्यानंतर ड्रायव्हर पण एक सुटकेस घेऊन आला आणि तो सुटकेस वकिलांनी घेतले आणि तो सुटकेस त्यांनी प्रशांतच्या हातात दिला. हे सगळं पाहिल्यावर तेथील जमा झालेल्या माणसांना खूप आनंद झाला. तो सुटकेस घेऊन प्रशांतच्या बेडरूममध्ये गेला. प्रशांतची पत्नी पळत प्रशांतकडे आली आणि म्हणाली की आज मला सगळं काही कळालं. प्रशांत म्हणाला की काय कळालं? त्याची पत्नी भरल्या डोळ्यांनी प्रशांतकडे पाहत म्हणाली की इमानदारपणा, दयाळूपणा, वफादार या रस्त्यामध्ये काटे आणि दुःख खूप येतं, परंतु हे सगळं एक दिवस देव नक्कीच पाहत असतो आणि जेव्हा तो पाहत असतो तेव्हा छप्पर फाडके देतो. त्या पैशापासून प्रशांत एक कपड्याचे दुकान टाकतो आणि त्या दुकानातून आता प्रशांतला चांगलं उत्पन्न भेटतं आणि प्रत्येक वर्षी तो नामदेवरावांच्या पुण्यतिथी दिवशी गरिबांमध्ये कपड्याचं दान करतो, कारण वडिलांच्या आशीर्वादाने त्याचं आयुष्य मार्गाला लागलं होतं. व्यक्ती नावाने आणि कर्तृत्वाने कितीही मोठा असला ना तरी तो त्याच्या संस्कारात मिळालेल्या गुणांनीच ओळखला जातो. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.